राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी 2023 मध्ये स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस अजित पवार या सरकारविषयी खळबळजनक असा आरोप केलाय। माझा विभाग चालवायला महिला नको असं म्हणत आपल्याला डावललं, तेवढा एक अनुभव वगळता महिला अधिकारी म्हणून वेगळी वागणूक मिळाल्याचा कधीही अनुभव आला नाही असं मनीषा म्हैसकर यांनी म्हटलंय। दिल्लीमध्ये होणाऱ्या महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या एका स्मरणिकेमध्ये मनीषा म्हैसकर यांची मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली। त्यामुळे मनीषा म्हैसकर यांचा रोख नेमका कोणाकडे, त्यांना डावलणारा तो मंत्री किंवा तो नेता नेमका कोण असाही सवाल आहे। तर मनीषा म्हैसकर यांच्यावरती आता सत्ताधाऱ्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। मनीषा म्हैसकरने इतक्या नंतर आपला खुलासा करणं हे सरकारी अधिकारी म्हणून योग्य नाहीये। एखाद्या मंत्रालयामध्ये कोण सचिव असावा कोण नसावा हा मंत्र्याचा अधिकार असतो। म्हणून आता जरी मंत्रालयात पाहिलं तर बहुतेक महिला या मंत्रालयात काम करतात। म्हणून एखाद्या महिलावर अन्याय करण्यासाठी हे वक्तव्य केलं असं म्हणणं सुद्धा गैर आहे। म्हणून महिलांचा सन्मान करणं हे महायुतीचं काम आहे, त्यांचा अपमान करणं हे संस्कृती आमची नाही। महाविकास आघाडी सरकारच्या संदर्भात ते त्या संदर्भात बोलले असणार, कारण महायुतीच्या सरकारमध्ये त्यांना सगळेच चांगले पद आणि मिळालेले। आज ते आमच्या महाराष्ट्राच्या गृहसचिव आहेत आणि निश्चितच एक फार मोठी जबाबदारी त्यांना देण्यात आलेली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदावरही महिला बसवण्याचं काम माननीय फडणवीस साहेबांनी केलेलं आहे। तसंच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डीजी रश्मी शुक्लांनाही त्या जागेवर बसवण्याचं काम माननीय फडणवीस साहेबांनी केलेलं आहे। महिलांना या महाराष्ट्रामध्ये अग्रस्थानी ठेवण्याचं काम फडणवीस साहेब सातत्याने करत आहेत। मला मनीषाताईंना विनंती करायची की एखादा व्यक्ती बोलला असेल तर निश्चितपणे तपास करून त्याबद्दल कारवाई केली जाईल, त्याबद्दल देवेंद्रजी निश्चितपणे लक्ष घालतील। परंतु महिलांबद्दल मतभेद करणं किंवा महिलांचा द्वेष करणं हे भारतीय जनता पार्टी किंवा महायुती सरकारचं कधीही धोरण नव्हतं। उलट महिलांना सन्मानानं स्थान देण्याचं काम हे देवेंद्रजी फडणवीसांनी केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आता लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये 33% महिला आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्नशील आहेत। त्यामुळे नारी शक्तीला वंदन करणं हेच आमचं धोरण आहे।